जय शिवराय मित्रांनो. तर मित्रांनो, ज्या प्रकारे तुम्ही आता डेमोमध्ये व्हिडिओ बघितला त्या प्रकारचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी सर्वात अगोदर आपलं जे काही लाईट मोशन असणार आहे त्यामध्ये तुम्हाला मी जे काही प्रोजेक्ट दिले ते प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत. प्रोजेक्टला इम्पोर्ट केल्यानंतर आपला बिटमार्क तुम्हाला ओपन करायचा आहे. बिटमार्कला ओपन केल्यानंतर मित्रांनो यामध्ये मी सगळं तुम्हाला सेट करून दिले. फक्त तुम्हाला फॉन्ट वगैरे जे काय असणार आहे ते तुम्हाला ॲड करायचे आहे. तर फॉन्ट ॲड करण्यासाठी सिंपली हा जो काही लेअर आहे टेक्स्टची याला सिलेक्ट करून एडिट टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. वरती जे काही फॉन्टचं नाव दिसतं यावरती क्लिक करून व्ह्यू ऑल फॉन्टवरती क्लिक करायचं आहे. 3 लाईनवरती क्लिक करून इम्पोर्ट फॉन्ट्सवरती क्लिक करायचं आहे. आणि मित्रांनो जे काही फॉन्ट मी तुम्हाला प्रोव्हाइड केले ते फॉन्ट तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचे आहेत. फॉन्ट ॲड केल्यानंतर आता मित्रांनो सुरुवातीला येऊन प्लसवरती क्लिक करायचं आहे. मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो गॅलरीमधून जो फोटो तुम्ही ॲड करणार आहे तो फोटो ॲड करून या फोटोला फुल स्क्रीनला सेट करायचा आहे. आणि व्यवस्थित सेंटरला सेट करून हा जो काही फोटो असणार आहे याला तुम्हाला आपली जे काही इमोजी वगैरे सगळं ॲड केलं आहे त्याच्या खालच्या बाजूला तुम्हाला एकदम तळात असं सेट करायचं. ओके, तुम्ही सेट करून घेतला आहे. आणि ही जे काही फोटो असणार आहे याला तुम्हाला 5.15च्या बीटपर्यंत असं वाढवून घ्यायचं आहे. या प्रकारे वाढवून घेतल्यानंतर फोटोला सिलेक्ट करायचं आहे. इफेक्टवरती क्लिक करून ॲड इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. आणि वरती सर्च बारवरती तुम्हाला स्पॉट कलरचा इफेक्ट सर्च करून इथे ॲड करून घ्यायचा आहे. स्पॉट कलरचा इफेक्ट ॲड केल्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे. ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आणि आपली जी काही ऑपोसिटी असणार आहे ती या प्रकारे तुम्हाला अशी कमी करून घ्यायची आहे. तर मित्रांनो ऑपोसिटी कमी केल्यानंतर बघू शकता हा पार्ट आपला इथे तयार झाला आहे. आता नंतर तुम्हाला काय करायचं आहे पुढे बघू शकता या ठिकाणी हा जो काही म्हणजे आपली 5.15ची बीट आहे इथे यायचे. प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे. मीडियावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जो कोणता फोटो ॲड करणार आहे तो तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. फोटोला ॲड केल्यानंतर आता ह्या फोटोची जी काही ड्युरेशन आहे ती 7.22ची आपली जी काही बीट आहे इथेपर्यंत याला वाढवून घ्यायची आहे. आणि नंतर हा जो काही फोटो असणार आहे याला तुम्हाला या प्रकारे असं खालच्या बाजूला घेऊन यायचं आहे. म्हणजे आपली जी काही शॅडो PNG आपण ॲड केले त्याच्या खालच्या बाजूला ॲड करून घ्यायचा आहे. या फोटोला ॲड केल्यानंतर आता मित्रांनो पुढे तुम्हाला काही मी ग्रुप दिले तर सिम्पलीरित्या आपला जो काही पहिला ग्रुप आहे याला सिलेक्ट करून एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. सुरुवातीला येऊन मित्रांनो यामध्ये तुम्हाला ग्रुप अँड मास्कची लेअर बघायला भेटेल. सिम्पली या लेअरला सिलेक्ट करून एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. सुरुवातीला येऊन प्लसवरती क्लिक करायचं आहे. मीडियावरती क्लिक करून इथे देखील मित्रांनो जो फोटो तुम्ही ॲड करणार आहे तो फोटो इथे सिलेक्ट करायचा आहे. नंतर मित्रांनो ह्या रेक्टँगलच्या खालच्या बाजूला सेट करून पहिला फोटो तुम्हाला डिलीट करून टाकायचा आहे. नंतर आपला जो फोटो तुम्ही ॲड केला आहे तो फोटो या ठिकाणी मोशन ट्रान्सफरवर न्यायची साईज तुम्हाला कमी करून घ्यायची आणि प्रॉपर आपला जो काही स्क्वेअर मी दिला आहे त्या स्क्वेअरमध्ये सेट करायचं. ओके, या प्रकारे मी सेट केला आहे. आता ह्याची जी काही ड्युरेशन आहे ती तुम्हाला एकदम लास्टपर्यंत वाढवून घ्यायची आहे. ड्युरेशन लास्टपर्यंत वाढवून घेतल्यानंतर आता तुम्हाला बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर बघू शकता आपला जो काही फोटो आहे तो फोटो सेट झाला आहे. तर असं मित्रांनो सेम तुम्हाला आपले जेवढे पण मी तुम्हाला 3 ग्रुप दिले त्या 3 ग्रुपमध्ये व्यवस्थितरित्या हा जो काही फोटो असणार आहे तो फोटो व्यवस्थितरित्या सेट करून घ्यायचा आहे. या तिन्ही ग्रुपमध्ये फोटो सेट केल्यानंतर आता तुम्हाला नंतर 7.22च्या बीटवरती येऊन प्लसवरती क्लिक करायचं आहे. मीडियावरती क्लिक करून आता मित्रांनो इथे बॅकग्राऊंडला एक फोटो तुम्हाला ॲड करायचा आहे. त्यासाठी एखादा फोटो तुम्हाला ॲड करून फुल स्क्रीनला सेट करून घ्यायचा आहे. आणि प्रॉपर फुल स्क्रीनला सेट केल्यानंतर सेम मित्रांनो तुम्हाला हे जे काही सगळे ग्रुप आहेत त्या ग्रुपच्या खालच्या बाजूला फोटोला सेट करायचं आहे. आणि जी काही फोटोची ड्युरेशन आहे ती तुम्हाला 10.24पर्यंत वाढवायची आहे. ओके, आता इफेक्टवरती क्लिक करून ॲड इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. आणि वरती सर्च बारवरती क्लिक करून स्पॉट कलर नावाचा इफेक्ट तुम्हाला इथे ॲड करायचा आहे. आणि जी काही ऑपोजिट आहे ती तुम्हाला या प्रकारे अशी कमी करून घ्यायची. तर तुम्ही 25 ते 30 दरम्यान असे ठेवू शकताय. नंतर मित्रांनो तुम्हाला आता बघू शकता इथे जो काही फोटो आपण ॲड करणार आहे या फोटोची ड्युरेशन सगळ्यात तर 4:5च्या रेशोमध्ये ड्युरेशन म्हणते जी काही साईज आहे ती 4:5च्या रेशोमध्ये क्रिएट असलेली पाहिजे. नंतर मित्रांनो 4:5च्या रेशोमध्ये क्रिएट केल्यानंतर इथे तुम्हाला ब्लॅक कलरचा जो काही फोटो दिसतो याला सिलेक्ट करायचा आहे. कलर अँड फिलवरती क्लिक करायचं आहे. हे जे काही नाव दिसतं यावरती क्लिक करून आता मित्रांनो गॅलरीमध्ये जो कोणता फोटो तुम्ही 4:5च्या रेशोमध्ये कन्वर्ट केला तो फोटो इथे सिलेक्ट करायचा आणि वरती प्लसवरती क्लिक करून ह्याला ॲड करून घ्यायचा आहे. फोटोला ॲड केल्यानंतर बघू शकता मित्रांनो आपला फोटो ॲड होऊन जाणार आहे. नंतर तुम्हाला 10.24च्या बीटवरती यायचं आहे. प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे. नंतर मित्रांनो ते बॅकग्राऊंडला फोटो ॲड करण्यासाठी एक फोटो ॲड करून आणि हा जो काही फोटो आहे बॅकग्राऊंडला ॲड करणार आहे त्याला तुम्हाला आपल्या टेक्स्टच्या खालच्या बाजूला ॲड करून 13.18ची जी काही बीट आहे इथेपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. वाढवून घेतल्यानंतर आता मित्रांनो इफेक्टवरती क्लिक करून ॲड इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. इथे देखील तुम्हाला स्पॉट कलरचा इफेक्ट ॲड करून बॅक यायचं आहे. आणि जी काही ऑपोजिट आहे ती तुम्हाला 25 ते 30 दरम्यान अशी तुम्हाला ठेवून घ्यायची आहे. आता मित्रांनो पुढे जो काही आता बघू शकता पुढचा जो काही पार्ट आहे इथे तुम्हाला प्लसवरती क्लिक करायचं आहे. मीडियावरती क्लिक करून एक मित्रांनो लास्टला तुम्ही जो फोटो ॲड करणार त्याला व्यवस्थितरित्या सेट करून एकदम लास्टपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. आणि हे जे काही फोटो आहे ह्याला तुम्हाला एकदम खालच्या बाजूला असं घेऊन यायचं आहे. नंतर मित्रांनो बॅक आल्यानंतर आपला जो काही शेक इफेक्ट प्रोजेक्ट असणार याला तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे. पहिला जो काही शेक इफेक्ट आहे याला तुम्हाला कॉपी करून आपला मेन बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. आणि मेन बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर आता बघू शकता ज्या प्रकारे मी शेक इफेक्ट सांगतो त्या प्रकारे तुम्हाला अप्लाय करायचे आहेत. ओके, तर पहिला जो काही शेक इफेक्ट आहे तो 5.15च्या बीटवरती आल्यानंतर जो काही फोटो याला तुम्हाला हा इफेक्ट द्यायचा आहे. आणि जो काही लास्टला तुम्ही फोटो ॲड केला आहे त्या लास्टला फोटोला देखील हाच इफेक्ट तुम्हाला या ठिकाणी पेस्ट करायचा आहे.
तर इथं लास्टच्या फोटोला देखील मी इफेक्ट पेस्ट केला आहे. लास्टच्या फोटोला इफेक्ट पेस्ट केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता. बॅक यायचं आहे, शेक इफेक्ट प्रोजेक्टला ओपन करायचं आहे. नंतर आपला जो काही दुसरा शेक इफेक्ट असणार आहे याला तुम्हाला इथे कॉपी करून घ्यायचा आहे आणि नंतर मित्रांनो बॅक येऊन आपला मेन बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून आता बघू शकता इथे वरच्या बाजूला जो फोटो तुम्ही ॲड केला आहे या फोटोला मित्रांनो तुम्हाला हा इफेक्ट इथे पेस्ट करून टाकायचा आहे. या प्रकारे इफेक्ट पेस्ट केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता. मी ज्या प्रकारे इफेक्ट म्हणजे आता इथे तुम्हाला प्रॉपर 10.24च्या बिटवरती येऊन प्लसवरती क्लिक करायचं आहे. मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक इंक इफेक्टचा व्हिडिओ मी तुम्हाला दिला आहे. सिम्पलीरित्या तो इंक इफेक्टचा व्हिडिओ या ठिकाणी तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे आणि इंक इफेक्टचा व्हिडिओ ॲड केल्यानंतर त्या व्हिडिओला सिलेक्ट करायचं आहे. व्हिडिओला सिलेक्ट केल्यानंतर ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीवरती क्लिक करून लाईटनवरती क्लिक करून त्याला स्क्रीनवरती सेट करून घ्यायचं आहे. या प्रकारे स्क्रीनवरती सेट केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता. आपले जे काही लिरिक्स आहे ते लिरिक्सला इफेक्ट द्यायचं आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला बॅक यायचं आहे, शेक इफेक्ट प्रोजेक्टला ओपन करून घ्यायचं आहे आणि मित्रांनो इथे बघू शकता लिरिक्सचा जो काही इफेक्ट आहे तो तुम्हाला कॉपी करून बॅक यायचा आहे. नंतर आपला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आणि मित्रांनो इथे बघू शकता बिटमार्कमध्ये मी तुम्हाला जे काही लिरिक्स दिले त्या लिरिक्सला इफेक्ट पेस्ट करून लास्टला एक लिरिक्स आहे बघू शकता. त्या लिरिक्सला ह्या नाही लास्टला आहे बघू शकता प्रॉपर एकदम लास्टच्या फोटोला. तर ह्या लिरिक्सला देखील हा इफेक्ट तुम्हाला पेस्ट करायचा आहे. ओके, तर इफेक्ट पेस्ट केल्यानंतर आता बॅक यायचं जे काही इमोजीचा इफेक्ट आहे तो इमोजीचा आपल्याला इफेक्ट देण्यासाठी आता इथून इमोजीचा इफेक्ट तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे. बॅक येऊन नंतर आपला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे आणि यामध्ये तुम्हाला इथे जे काही लिरिक्सच्या वरती इमोजी दिसणार आहे या इमोजीला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर या ठिकाणी बघू शकता लास्टला एक आहे तर इथे देखील मी पेस्ट केला आहे. आता मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट करायची ती म्हणजे आता इथे जो काही इंक इफेक्ट तुम्ही ॲड केला आहे त्यालाच तुम्ही कॉपी करून घ्या आणि कॉपी केल्यानंतर आता इथे तुम्हाला ॲड करायचं आहे. बघू शकता मी ज्या प्रकारे सांगतोय तुम्हाला. तर 5 पॉईंट आपली 8.15ची जी काही बीट आहे इथे देखील तुम्हाला हा इफेक्ट या ठिकाणी पेस्ट करायचा आहे. तर मित्रांनो बघू शकता आता तुम्ही ज्या प्रकारे डेमोमध्ये व्हिडिओ बघितला होता त्या प्रकारचा झाला आहे. आता सिम्पली शेअरच्या बटनवरती क्लिक करून व्हिडिओला गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे.